नमस्कार, मी उत्तम कुमार. एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत महिला दिनाविषयी. आज महिला दिन आहे, 8 मार्च आहे. 8 मार्च हा जगभर महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांविषयी, महिलांच्या अधिकारांविषयी जनजागृती व्हावी, समाजामध्ये त्यांना समानतेची वागणूक मिळावी, त्यांचे हक्क, त्यांचे अधिकार त्यांना मिळावेत, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. खास करून महिलांप्रती कृतज्ञता म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे आपणही सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊयात. आजच्या आपल्या खास निमंत्रित पाहुण्या आहेत, ज्या आपल्या विषयावरती बोलणार आहेत, त्या देखील महिला आहेत. या विषयातल्या खास कायदेतज्ञ आहेत. त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट शुभांगी पाटणकर. त्यांना देखील आपण महिला दिनाच्या सर्वप्रथम शुभेच्छा देऊया. मॅडम, आपण आज चर्चा करणार आहोत महिलांचे हक्क आणि अधिकार याविषयी. मला सुरुवातीला सांगा की महिलांना अद्यापही जे मूलभूत हक्क आहेत, महिलांचे जे मूलभूत अधिकार आहेत, ते अद्याप मिळालेत की नाहीत? तुमचं काय मत आहे? महिलांचे जे मूलभूत हक्क आणि अधिकार आहेत ते प्रत्येक महिलेला मिळालेलेच आहेत. तसे कायदे देखील केलेले आहेत. आपल्या भारतामध्ये बरेचसे असे कायदे आहेत की ज्यांनी महिलांना खूप सारं असं प्रोटेक्शन दिलेलं आहे. प्रोटेक्शन तर दिलेलं आहे महिलांना, पण आता मी ज्यावेळेस शिवाजीनगर न्यायालयामध्ये काम करते, प्रॅक्टिस करताना बऱ्याचशा महिला मला अशा दिसतात. म्हणजे समजा 100 केसेस जर दाखल असतील न्यायालयामध्ये, तर त्यापैकी 50% केसेस अशा असतात की विनाकारण दाखल केलेले असतात. थोडक्यात काय की महिलांसाठी त्यांच्या सुरक्षेसाठी कायदे केलेले आहेत, पण बऱ्याचशा महिला त्याचा गैरवापरच करतात. म्हणजे आज खरं पाहिलं तर जागतिक महिला दिन आहे. सर्वप्रथम मी तर सर्व महिलांना आज जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. पण थोडंसं बी महिला जे काही आपल्या कायद्याचा गैरवापर करतात, तर त्याच्याविषयी मी बोलू इच्छिते. सगळेजण रोज महिला दिनाबद्दल खूप चांगलंच बोलतात, पण थोडीशी त्यांची दुसरी बाजूही दाखवली गेली पाहिजे, असं माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे. वैयक्तिक अगदी बरोबर आहे. अगदी स्पष्ट मत मांडतायत की महिलांची दुसरी बाजू देखील दाखवली गेली पाहिजे, कारण सन्माननीय अपवाद आहेत सगळ्या गोष्टींना. असंख्य महिला काबाड कष्ट करतात, असंख्य महिलांना अधिकारांची अद्याप त्यांच्यापर्यंत अधिकार पोहोचलेले नाहीत, हक्क पोहोचलेले नाहीत. हे सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरी अनेक अशा महिला आहेत की त्या आपल्या अधिकारांचा, आपल्या हक्कांचा आणि कायद्यात केल्या गेलेल्या तरतुदींचा गैरवापर देखील करताना दिसतात. अशी कुठली कलम आहेत मॅडम, असे कुठले कायदे आहेत की ज्यांचा अधिकाधिक गैरवापर केला जातो? आता आपण पाहतो डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, घरगुती महिलांचा घरगुती हिंसाचार कायदा आहे. तर त्या कायद्याचा उपयोग खरं तर ज्या महिलांवरती खरोखरच अत्याचार झालेला आहे, तर त्यांच्यासाठी खूपच चांगला कायदा आहे की जेणेकरून त्यांना त्यांचे हक्क मिळतात, त्यांना संरक्षण दिलं जातं. पण आता जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा महिला काय करतात की ठीक आहे, थोडंसं आताच्या महिला सगळ्या शिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहे, घरगुती कारणामध्ये थोडंसं काहीतरी वाद तर विनाकारण असतं, छोटीशी गोष्ट, पण त्याचा फार मोठा भाऊ करून घेतात ते. आणि त्यानंतर विनाकारण ते फक्त काय करतात, फक्त समोरच्या सासरच्या मंडळींना त्रास द्यावा त्या हेतूने त्यांच्यावरती डोमेस्टिक व्हायलन्स जो ऍक्ट आहे त्या कोर्टमध्ये केस दाखल करतात. आणि विनाकारण बऱ्याचदा असं दिसून येतं की एका घरामध्ये भाऊ बहीण असतात, सगळे असतात, की बऱ्याचदा महिला असतात त्या विवाहित असतात, त्या त्या घरात राहतही नाही. तरी देखील या डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टच्या अंतर्गत महिला ज्या आहेत, त्यांचे पती, सासू सासरे, दीर, नणंद, त्या बाकी सगळ्यांना ते घेतात आणि विनाकारण त्यांना त्रास देत असतात. हा, असं म्हणत नाहीये मी की काहींना त्रासच होत नाही, पण ज्या काही महिला आहेत ज्यांना खरोखरच त्रास होत आहे, त्यापैकी समजा 10 महिलांना त्रास होत असेल तर त्याच्यापैकी फक्त 5च महिला या न्यायालयामध्ये आलेल्या असतात. 5 महिला त्या शांतपणे त्यांचा त्रास सहन करून घरातच बसलेल्या असतात. ही एक फॅक्ट आहे. आतापर्यंत माझ्याकडे बरेचसे ऑफिसमध्ये महिला येतात, भेटतात, त्यांना त्रास सांगतात. ज्यावेळेस आपण त्यांना सजेस्ट करतो तुमच्यासोबत असं खरंच घडलं आहे तर आपण असा गुन्हा किंवा या कायद्याअंतर्गत आपण जाऊयात पुढे, तुम्हाला न्याय मिळेल. पण साहजिक आहे, भारतीय महिला तुम्हाला माहिती आहेत, बऱ्याचशा महिला अशा आहेत की अजूनही की माझ्या सासरचा मान सन्मान आहे, माझ्या आई वडिलांचा मान सन्मान आहे, ते जपणारे अजूनही आपल्या भारतामध्ये बऱ्याचशा महिला आहेत. त्यामुळे त्या त्रास सहन करतात, पण न्यायालयाची पायरी चढायला त्या थांबतात. बराच विचार त्या करतात न्यायालयापर्यंत जाण्यापूर्वी. पण याची दुसरी बाजू अशी आहे की सर्रास वापर केला जातो. आता काही पाहिलं तर आपण महिला अशा आहेत की फक्त एक मला पैसे कसे मिळवता येतील, मी त्याच्यावरती डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टची केस टाकली, म्हणजे 498A मध्ये जाईल. म्हणजे आधीचा आयपीसीचा 498 होता, आता तो सेक्शन बदली झालेला आहे. किंवा आपण पोटगीसाठी दाखल करतात. अशा बऱ्याचशा महिलांना कायद्याने संरक्षण दिलेलं आहे. त्याचा वापर करतात त्या, आणि त्या अनुषंगाने फक्त एका पुरुषाला त्याच्याकडनं आपल्याला मेंटेनन्स कसा मिळेल
तिथे हं, पण ते येऊन त्या थांबतात. आणि थोडक्यात माझं सांगायचं एक आहे की ज्यांना त्रास झाला त्यांनी नक्कीच कायद्याचा वापर करावा. त्यांना करायला न्याय पाहिजे. मिळवून देण्यासाठीच न्यायालय आहे. पण एक फक्त हं, मला हं. फायनान्शियली कुठून पैसे मला घेता येतील, अशी देखील एक बाजू मला आतापर्यंत प्रॅक्टिस करताना मला अनुभवात आलेली आहे. हं, 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 हं. बरोबर आहे, की आर्थिक फायदा कसा पदरात पाडून घेता येईल यासाठी देखील याचा गैरवापर आर्थिक केल्याचं फायदा स्पष्टपणे म्हणा मत किंवा बऱ्याचशा जणी हां. बरेच जण त्या डोक्यामध्ये हीच कल्पना असते की मी एखादा इंजिनियर असते, सॉफ्टवेअर इंजिनियर असते, अशा मोठ्या पदावरच्या मुलांशी हं, लग्न हं, करायचे. त्यांच्याशी महिनाभरामध्ये त्या नाही राहत त्यांच्यासोबत. हं, त्यानंतर पुन्हा त्यांच्या कोर्ट हं. केस चालू वगैरे. माझ्या ह्याच्यामध्ये तर अशी आहे की एक मुलगी विवाहित केली, फक्त 8च दिवस ती राहील. पुन्हा त्यांच्या कोर्ट बरं. केसेस चालू. हं, आणि हं, हं, त्यामुळे मग उद्देश त्यांचा स्पष्टपणे होता की तिला XYZ हं, जे मी नाव सांगत नाहीये, तिला त्या मुलाकडनं पाहिजे होतं हं. फ्लॅट. तो फायनान्शियली ओके. व्यवस्थित होता, त्याच्याकडे घरही होती 2-3. थोडक्यात काय की हं, सांगत आहे की मुलींनाही किंवा महिलांनी आज आपण सक्षम आहोत. आपल्याला आपले 2 हं. हात, 2 पाय आहेत. तसे पुरुषांना पण आहेत. ते कमवतात तर आपण स्वतःच्या हिमतीवरती कमवून आपण आपलं सगळं केलं पाहिजे. मॅडम तुम्ही अगदी बरोबर महत्त्वाचा विचार मांडताय, की काही महिला याचा गैरवापर करतात आणि काही महिलांना खरोखर गरज असूनही त्या न्यायालयाच्या दारापर्यंत येत नाहीत किंवा कोर्टाची पायरी चढत नाहीत. पण मला एक सांगा, की तुम्ही कसं ओळखता त्यांना, की हिला खरंच गरज आहे किंवा ही खोटी केस घेऊन आली आहे? जनरली तुम्ही तसं म्हटलात तर अनुभव असा मागे झालेला आहे, की समोर बसणारी व्यक्ती हं, आपल्याशी कितपत खरी बोलते, कितपत खोटी बोलते आहे. हं, याचा अंदाज सरळ-सरळ येऊनच जातो. आणि इव्हन असं हं. नाहीये, की आता ज्या महिलांना खरोखरच कायद्याची गरज आहे, तर ज्यावेळेस ते मला हो. भेटतात, तर त्यांच्या मी केसेस ह्या फ्रीमध्ये पण लढलेल्या आहेत आणि अजूनही लढते. ज्यांना खरंच गरज आहे, आवश्यकता आहे कायद्याची. हं, बऱ्याचशा महिला मला भेटतात. तर त्यांची कॅपॅसिटी नसते. त्यांचा एक इन्कम सोर्स त्यांना खरोखरच नसतो त्याच्यामध्ये. तर अशा बऱ्याचशा महिला आहेत, हं, की हं, त्यांची मी केस असे विनाशुल्क मी त्यांच्या वतीने न्यायालयामध्ये लढलेले आहेत. आणि त्यांना न्यायही हं, हं, मिळवून हं, दिलेला आहे. महत्त्वाचं म्हणताना. हं. बरोबर, बरोबर. अनेकींना नाही तुम्ही मिळवून दिलेला आहे आणि मोफतही त्यांच्या केसेस लढल्या ज्यांना खरंच गरज आहे जेन्युइनली. परंतु अशी जेन्युइन वेळ येत ज्यांना असेल खरंच ना गरज आहे त्यांना करते. हां. हं. पण अशी वेळ येत असेल तुमच्या, की समोरची व्यक्ती खोटं सांगतीये किंवा हिला फक्त धडा शिकवायचा आहे किंवा हिला फक्त आर्थिक फायदा हे करायचा. परंतु आपल्याकडे केस तर आता आली आहे. तर आपला हं. पेशा म्हणून, आपल्या पेशाशी इमान म्हणून तर तुम्हाला लढावी तर लागतच असेल ती केस? आता मी ज्या पेशेमध्ये आहे, ते एक नोबेल प्रोफेशन आहे. एक सन्मानाचं आहे. हं, हं, सर्वप्रथम हं. समोरचा व्यक्ती माझ्याशी खोटं बोलतो आहे, हे तर मला त्यांना आल्यावरती ऑफिसमध्ये एक बसले की मला 15 मिनिटात सहज कळून जातो. तो भले गुन्हेगार असू द्यात, कळतं. तो समजा कौटुंबिक न्यायाची केस घेऊन आला असू द्यात किंवा सिव्हिलमध्ये असू द्यात. हं, ते कितपत खरं होतं हं, याची हं, केस कळून जाते. प्रथमतः हं, माझा त्यांना हेच म्हणणं असतं, की तुम्ही हे जे करता आहात, जो कायद्याचा जो काही आहे, तो दुरुपयोग तुम्ही करणार आहात किंवा करायची तुमची इच्छा आहे, हं, तर ते करू नका हे मी त्यांना हं, हं. स्पष्टपणे सांगते. की बरोबर. तुम्ही याच्यामध्ये आहे किंवा समोरच्या अपोझिट पार्टीला तुम्हाला फक्त त्रास देण्याचा आहे. होतं काय, की भविष्यामध्ये जे सत्य आहे ते न्यायालयासमोर येतच. आणि ते काही केलं हं, आपण हं, हं, समोरची पार्टी आज नाही उद्या हे खोटं सांगते, ते खोटं सांगतात. बरेच जण खोटे पुरावे तयार करू लागतात. पण ही जी आहे हं, सत्य हं, घटना जी आहे, जी सत्य बाब आहे, ही न्यायालयासमोर येतच राहते. त्यामुळे पुढे हं, जाऊन हं, हं. भविष्यामध्ये केस करणार, पुढे क्रॉसला जाणार, प्रत्येक हे घेतच जातं पुढे. तर त्या काळामध्ये ते बरोबर त्यांचं जे काही खोटं आहे ते पकडलंच जातं. पकडलं त्यामुळे जातं. ही बरोबर आहे. वॉर्निंग त्यांना मी खोटा आधी जाते आणि शक्यतो मी आधीच समोरच्यांना सांगते, की तुम्ही हे केस करण्यापासून तुम्ही थांबा. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे मॅडम. तुम्ही आत्ता म्हणालात, की हं. तुम्ही तुमच्या पेशाला, तुम्ही तुमच्या व्यवसायाला अगदी इमाने इतबारे न्याय देण्याचा प्रयत्न करता, प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न करता. खोटी व्यक्ती असेल ती तिला स्पष्टपणे सांगता, की तुम्ही ही केस लढू नका, ही न्यायालयात टिकणार नाही किंवा अशा पद्धतीने करणं ही चूक आहे. तर तुमचं हे सांगणं, की तुम्ही तुमच्या पेशाशी इमान इतबारे राहणं, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. असं फार अपवादानं घडतं, अशा फार कमी व्यक्ती आहेत समाजामध्ये. मला याला जोडून असं विचारायचंय, ज्यावेळेला अशी खोटी केस घेऊन किंवा एखाद्याला धडा शिकवायचा आहे किंवा आर्थिक फायदा घ्यायचा आहे, अशा हेतूनच एखादी व्यक्ती आलेली असते. मात्र त्याच वेळेला त्याच्या विरोधातली त्याच्या पुढची जी व्यक्ती असते, प्रतिपक्ष असतो तुमच्या भाषेत सांगायचं, तो हादरून गेलेला असतो. त्या प्रतिपक्षाला तुम्ही या माध्यमातून काय सांगाल, की हादरून जाण्याची गरज आहे किंवा त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? त्यांनी कुठल्या पद्धतीनं युक्तिवाद करायला पाहिजे? त्यांनी कुठल्या पद्धतीने तयारी करायला पाहिजे? आता ज्यावेळेस आता तुम्ही म्हणता आहात, तर मी प्रतिपक्षाला तर काही सांगू शकणार नाही. कारण तर शेवटी माझा तो प्रतिपक्ष हं, आहे.
तर माझ्याकडे जे हं, काही लेडीज आलेले आहेत, लेडीज महिला किंवा पुरुष व्यक्ती असं म्हणा, ते कोणी आले आहेत हं, की ते खरंच खोटी केस घेऊन आलेले आहेत. अ, हं, समजा आपण असं धरूयात की आपण त्यांची केस पुढे लढतो आहोत. जे काही पुढे आहे ते एक्सपायर्ड एव्हिडन्स असेल किंवा जे काही लीड्स केलं आहे त्याच्यानंतर हं, आपण पुढे लढतो आहोत. हं, हं, तर यावेळेस खरं सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस एखादी महिला किंवा एखादी पुरुष हे ज्यावेळेस एखादी खोटी केस करून दाखल करून आलेले असतात, तर त्यावेळेस हं, त्यांचा हेतू थोडा वेगळा असतो, पण दाखल केलेलं वेगळंच हं, असतं त्यांनी. त्यामुळे हं, पुढे हं, जाऊन त्यांच्या डोक्यामध्ये हे फिक्स असतं की आपल्याला ही कोर्ट केस जी आहे ती ऍट द एंड पर्यंत आपण लढणार नाही आहोत. सेटलमेंट करण्याच्या हं, दृष्टीने हं. ते पुढे पावलं टाकत असतात त्याच्यामध्ये. आणि बरोबर. प्रतिपक्षाचं तुम्ही सांगायचं म्हटलं, हं, जनरली काय होतं याच्यामध्ये प्रतिपक्षाला स्वतःहून तर आम्ही सांगू शकत नाही. कारण आपण ज्यांचा जो आपला क्लायंट आहे त्याची बाजू आम्हाला मांडायची असते कोर्टासमोर. त्यांच्या बाजूने जे काय हं, आहे हं, एव्हिडन्स आहे जे काय आहे ते आपण लीड करत असतो. तरी देखील हं, प्रतिपक्षावरती खरंच आम्हाला हे दिसत असतं की आता साधारण एक उदाहरण घेतलं, एक कौटुंबिक न्यायालयामध्ये हं, आपण केस दाखल केली आहे किंवा जी कोणी हं, महिला आहे. आता मुलांचा त्याच्यामध्ये हं, विषय येत असतो की हं, मुलांचा ताबा कोणाकडे वगैरे किंवा पुढे जाऊन हं, थोडक्यात सांगायचं तुम्हाला शॉर्टमध्ये असं सांगायचं आहे की मी बरेचसे असे हं, पुरुष वर्ग पाहिलेला आहे की महिला लेडीज केस वगैरे करतात, मुलांचा ताबा त्यांना मिळालेला असतो. पण एक हं, वडील आणि मुलगा किंवा वडील आणि मुलगी यांची खरोखरच ताटातूट झालेली असते. आणि अशा केसमध्ये हं, मी हं, आमच्या जरी माझा पक्षकार असला की मला माहिती की थोडक्यात एक तर तिथपर्यंत आपण त्यांची केस पुढे जाऊच देत नाही किंवा त्यांना समजवण्याचा हं, प्रयत्न करतो. हं, पण तरी देखील असे हं, बरेचसे पुरुष न्यायालयात मी पाहिलेले आहेत की न्यायालयामध्ये पुरुष असून देखील ते अक्षरशः रडत असतात न्यायालयामध्ये. का रडत असतात? तर मला हं, माझ्या मुलांना भेटायचं आहे. मला मुलीला भेटायचं आहे. हं, मी हं, समजा त्यांना जन्म दिला आहे. त्यांच्यासोबत 10-15 वर्ष आपण राहिलेलो आहोत. अशा केसमध्ये एक हं, काहीतरी हं, क्षुल्लक कारणावरनं ती केस चालू असते. मुलांना त्यांना भेटता येत नाही. सगळ्यांची तारातूट झालेली असते. इव्हन हं, अशा गोष्टी घडलेल्या आहेत, की ऐन वेळेला मुली 10वी असतात, 12वी असतात. त्यांचं आयुष्याचं महत्त्वाचं वर्ष चालू असतात. पण ते विनाकारण या कोर्ट केसेसमध्ये त्यांना इतकं खेचलं जातं. मुलंही हं, डिस्टर्ब झालेली असतात. दोन्ही पक्षकारही डिस्टर्ब. पण याच्यामध्ये एक सामाजिक भान ठेवण्याचं मी काम त्याच्यामध्ये करतेच. पहिल्यांदा तर हं, हं, मुलांना कसं भेटता येईल, दोन्ही मुलांना आई-वडिलांना कसं हं, भेटता येईल आणि शक्यतो या हं, कोर्ट हं, केसमध्ये फॅमिली मॅटर आहे 2-3 वर्ष त्यांचे सहज जातात. त्यापेक्षा एवढं हं, करण्यापेक्षा त्यांच्यामध्ये आपण एक थोडक्यात काउन्सिलिंग प्रॉपरली करतो, की तुम्ही असं विनाकारण भांडण्यापेक्षा किंवा तुम्हाला जर डिव्होर्स हवा आहे, तर तुम्ही तसं स्पष्टपणे समोरच्या व्यक्तीला सांगा, की तुम्हाला डिव्होर्स हवा हं, आहे. हं, पण विनाकारण त्यांना एक 5-6 प्रकारच्या केस दाखल करायच्या, विनाकारण त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांना हं, वेठीस धरायचं. त्यामुळं निष्पन्न काही होत हं, नाही. आयुष्यातले काही क्षण असतात, आयुष्याचा वयाचे काही काळ असतो. तो विनाकारण त्याच्यातून निघून हं. जातो. त्यामुळं तिथेही आमची बरोबर. एकच हं, भूमिका असते. आमची म्हणताना म्हणण्यापेक्षा माझी भूमिका असते, की त्यांची सेटलमेंट ओके. कशी होईल हं, लवकरात लवकर, त्याच्यावरती हं, आपण भर हं, हं, देतो. हं, हं. हं, हं. अगदी अचूक माहिती सांगितली तुम्ही. परंतु मला विचारायचं वेगळं होतं, की तुमच्याकडे पक्ष आल्यानंतर, तुमच्याकडे एखादी महिला आल्यानंतर त्याच्या प्रतिपक्षाला तुम्ही काही सांगू नका. ते अपेक्षित नाहीये. तटस्थपणे तुम्ही असं सांगा मला, की आणि आपल्या दर्शकांनाही हं. आत्ता जे पाहतायत त्या दर्शकांनाही, की अशी समजा खोटी केस दाखल झाली, तर त्याच्या अपोझिट पार्टीनं घाबरून न जाता काय करायला हवं? त्याच्या अपोझिट पार्टीनं घाबरून न जाता काय करावं हे म्हणताना आता न्यायालयामध्ये कोर्ट केस चालू असेल किंवा क्रॉसचा मॅटर किंवा जे काही असेल एक हं, सब्जेक्ट येतो प्रश्न हं, हं, हं. पुराव्यांचा. कोणाकडे पुरावे किती आहेत? बरोबर. हं, 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 जनरली हं, मुद्दा असा होतो, की महिला पोलीस कंप्लेंट घेऊन गेल्या पोलीस स्टेशनला. त्यांची पोलीस कंप्लेंट लगेच हं, घेतली हं, जाते. एनसी दाखल होतात वगैरे XYZ हं, आहे ते सगळं केलं जातं. उरला मुद्दा हं, पुरुष मंडळींचा. की पुरुष हं, मंडळींचं काय होतं, की ते पोलीस स्टेशनला गेले, तर त्यांची तक्रार पहिली गोष्ट घेत नाहीत. पोलीस म्हणतात, "तुम्ही हं, न्यायालयात जा, तिकडे पाहून घ्या." तर माझं असं म्हणणं आहे, की हं, हं. ज्यावेळेस आपली खोटी केस आपल्यावरती एखादी आपली पत्नी आहे किंवा जे कोण आहे ते आपल्याला दाखल करतात. हो. त्यावेळेस पुरुषांनीही घाबरून न जाता पहिल्यांदा जे काय आहे, की आपल्याला अंदाज हं, येऊन जातो, की आपल्याला ही कोर्ट केस करणार काय करणार आहे. त्यांनी सुरुवातीला एक तर पोलीस स्टेशनला एक तक्रार अर्ज दिलाच पाहिजे. पोलीस स्टेशन आहे. बरोबर. आता हं, भरोसा सेलमध्येही आपल्या पुरुष मंडळींच्या केसेस ऐकल्या जातात. तिथे ते दाखल करू शकतात. बाकी हं, थोडक्यात सांगायचं आहे, की ज्या पद्धतीने महिला देखील आपल्यावरती एनसी दाखल करणं, पोलीस कंप्लेंट करणं
खोटी एफ आय आर दाखल हम्म, करणं वगैरे हम्म, असे प्रकार करतात. तर त्या पद्धतीनेही पुरुषांनी घाबरून न जाता की कोर्ट हम्म, केस हम्म, आहे, आता मी काय हम्म, करू. हम्म, बऱ्याच वेळा काय होतं, टीव्ही मध्ये सगळ्या घरांना घेतलेलं असतं, तर तिथे हम्म, एकच राहतं की हम्म, माझ्यामुळे माझी आई, माझे वडील, माझी बहीण यांना कोर्टामध्ये जावं लागतं. आता आपण लेटेस्ट मधल्या बऱ्याचशा घटना पाहिल्या हम्म, आहेत की त्याच्यामध्ये बरेचसे तरुण आहेत, त्यांनी सुसाईड केलेलं आहे फक्त हम्म, कौटुंबिक वादातून. मग त्या हम्म, वेळेला हम्म, त्या टोकाचा निर्णय न घेता प्रत्येकाने जसे कायदे महिलांना आहेत तसे तिला जरी त्यांनी केस दाखल केली असेल तरी त्यांना पुढे जाऊन सिद्ध करायचे आहे. त्यापेक्षा आपणही हम्म, पोलीस हम्म, कंप्लेंट करावी, भरोसा सेलमध्ये जावा, पुढं कायदेशीर प्रमाणे आपला पण जो जुना आयपीसी होता त्यानुसार 156(3) खाली मध्ये महिलांवरती पण एफ आय आर दाखल झालेले आहेत. सुप्रीम कोर्टचे तसे जजमेंट हम्म, आहेत. हम्म, 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 तिथपर्यंत तुम्ही हार न मानता की एखादी फक्त माझ्यावरती आहे, महिलांच्या बाजूने कायदे आहेत, मग माझं काही होणारच नाही, माझ्या अपोजिटच सगळ्या ऑर्डर जाणार आहेत, तर हे डोक्यातून पहिलं हम्म, काढून टाकलं पाहिजे. आपण आपली बाजू तटस्थपणे हम्म, मांडून पुढे आपण न्यायालयामध्ये सगळं दिलं तरी आपली हम्म, बाजू खरी असेल तर आपली बाजू नक्की सिद्ध करता येते. आणि बरेचसे सुप्रीम कोर्टचे जजमेंट आहेत बरोबर. ते असेही आहेत की ते पुरुषांच्या फेवरमध्ये आहेत. ओके. नाही, पुरुषांसाठी सकारात्मक बाब आहे, की पुरुषांच्या बाजूनी अनेक निकाल लागलेले आहेत. फक्त तुमची बाजू खरी असली पाहिजे. हेच आणि लागलेले. ही आपण चर्चा करतोय ही चर्चा करतोय आपण ती सर्व सरसकट सगळ्या महिलांबाबत चर्चा करत नाही आहोत. ज्या महिला कायद्याचा नाही, नाही. गैरवापर करतायत त्यांच्याविषयी आपण ही चर्चा करतोय. हे सर्वांनी त्यांच्यासाठी काल पहिल्यांदा आपण अधोरेखित कर त्यांच्यासाठी आपण बोलतो आहोत. आणि हो. त्यांनी ज्यांच्या विरोधामध्ये दंड थोपटले आहेत, त्यांनी ज्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली आहे, त्यांना आपण दिलासा देण्यासाठी या गोष्टी सांगतो आहोत. हे सर्वात पहिल्यांदा प्रकर्षाने मला सांगा वाटतं. मॅडम, आपण काही महिलांकडून कायद्याचा गैरवापर होतो या मुद्द्यावर बोलतोय. मला असं सांगा, कायद्यात काही तरतुदी आहेत का, जेव्हा जर सिद्ध होईल, जेव्हा असं सिद्ध होतं की या महिलेने कायद्याचा गैरवापर केला, तर त्याच्यावरती काय कार्यवाही होऊ शकते, काय कारवाई होऊ शकते? एखाद्या महिलांनी जर कायद्याचा गैरवापरून पुढे काही केलं आहे तर त्याच्यामध्ये आपण त्यांच्या विरोधात आपलं डिफॉर्मेशनची केस आहे, आपण ती देखील दाखल करू शकतो. कारण हं, बऱ्याच वेळा मानहानी झालेली असते, हं, त्याच्यामध्ये मानसिक त्रास झालेला असतो, तर त्यासाठी डिफॉर्मेशनची केस दाखल करू शकतात पुरुष मंडळी. हं. ते माझं सांगायचं थोडक्यात, मी आज महिला दिनाविरुद्ध आहे, पण मी महिलांच्या थोडंसं विरोधात बोलते. तर त्याबद्दल तर हं, हं, हं. कोणी गैरसमज करून घेऊ नये असं माझं सर्व महिलांनाही सांगणं आहे. पण मुद्दा असा आहे की मी विषयी तोच घेतलेला आहे की महिलांच्याकडनं जो काही कायद्याचा गैरवापर होतो आणि हं, हं. तो विषय मला तुम्ही ज्यावेळेस म्हटला तो मला विषय मांडावासा वाटला म्हणून. बरोबर आहे. हा. आपण तोच मुद्दा चर्चा करतोय, की काही हो. महिलांकडून, म्हणजे सरसकट त्यात काही पुरुषांकडनंही हा. कायद्याचा गैरवापर होतो, काही महिलांकडनंही गैरवापर होतो. इथं पुरुष महिला हो. हा भेदभाव नाहीच आहे. महिला दिन साजरा करण्यामागची भूमिकाच वेगळी आहे. मुळात हो. महिलांचे हक्क, अधिकार ज्या अजूनही मागासलेल्या महिला आहेत अधिकाराच्या दृष्टीनं, त्यांना त्यांच्या अधिकारांची हो. जाणीव व्हावी, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी, यासाठी हा दिन साजरा केला जातो. मात्र काही महिला, काही की काही अधिकारांचा खूप गैरवापर करतात, त्यांच्याविषयी तुम्ही बोलतात. त्यामुळे त्यात चूक असं काही नाहीये. हो. त्यात पुरुष महिला असा भेदभाव करायचंही कारण नाही. मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो मॅडम, त्यानंतर आपण थांबूया. या सगळ्याला पर्याय काय आहेत? समजा काही महिला कायद्याचा गैरवापर करतायत, तर यांना अशा महिलांना किंवा अशा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींवरती जरब कशी बसण्यासाठी काही कायद्यात तरतूद आहे का? अ, कायद्यामध्ये तरतूद म्हणताना मला असं वाटतं की आपल्या सरकारलाही असं माझं मनापासून तळमळीची असं बोलणं आहे की ज्या हं, पद्धतीने हं, हं. महिलांसाठी जो कायदा केलेला आहे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टचा, तर त्याच पद्धतीने पुरुषांसाठीही त्यांनी कायदा केला पाहिजे, जेणेकरून जे खरंच ओके. याच्यामध्ये भरडले जातात तर त्यांच्या बाजूने कुठेतरी हं, हं, कायदा उभा राहील. त्या दृष्टीने आपल्या हं, सरकारनेही पावले उचलावीत असं मला वाटतं. हं, आणि दुसरी गोष्ट राहिली हं, तर हं, हं. ज्या महिला आहेत ज्यांच्यावरती खरोखरच अत्याचार होतो, आहेत अशाही महिला आहेत खरोखरच अत्याचार त्यांच्यावरती होतो, आहेत. तर त्यांनी 100% हं, हं, आपल्या कायद्याचा वापर करून लढलं पाहिजे, त्यांना न्याय हा मिळतच राहतो. हं. पण मिळायचं. बरोबर आहे. बाकी जे आहेत ज्यांना न्याय मिळत नाही किंवा जे काही असेल, तर त्यासाठी माझंही म्हणणं आहे की हं. जसे महिलांच्या बाजूने कायदे आहेत तसे सरकारने पुरुषांच्या बाजूने कायदे करायला हवेत. पुरुषांच्या आता बाजूने आज मी महिला करायला असूनही हवेत. मी मोस्टली महिलांच्या बाजूने बोलते आहे. त्याबद्दल तर मी एकतर माझ्याकडनं काही चुकीचं वक्तव्य केलं असेल तर मी समोरच तुम्हाला चुकीचं म्हणताना माझं मत मांडत आहे. चुकीचं असं मी हां, हां. ऍक्सेप्ट नाही करू शकत. पण जनरली कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील
तर जस्ट सॉरी. पण आजही माझं जर एक शॉर्ट मध्ये सांगते, तर मी आज मला तुम्ही संधी दिली आहे बोलण्यासाठी, तर त्याच्याबद्दलही तुमचं मला खूप खूप धन्यवाद. पण आज आयुष्यात मी या टप्प्यापर्यंत जी येऊ शकलेली आहे, तर माझ्या मागेही एक पुरुषच आहे की त्यांच्यामुळे मी आज इथेपर्यंत येऊ शकले. आणि आज आपलं जे न्यूज चॅनल आहे, तर त्यांच्यासमोर मी इंटरव्ह्यू देखील आज देण्याचं भाग्य मला एक फक्त पुरुषांमुळेच मिळालेलं आहे. जसं एखाद्या पुरुषाच्या मागे जशी खंबीरपणे महिला उभी असते, त्याप्रमाणे ते पुरुष पुढे जातात. तसं मी आज म्हणून सर्वांचं सांगते की मी आज जी उभी आहे इथे, किंवा ज्यावेळेस एखादी महिला पुढे जाते, तर तिच्या मागे देखील पुरुष खंबीरपणे साथ देऊन उभे असतात. त्यावेळेस ती महिला पुढे जाते आणि जाणारच. आणि अशा दृष्टीने फक्त महिलांनी आपल्याला सक्षम कसं करता येईल, त्या पद्धतीने आपले कायद्याचा ज्यांना खरोखरच त्रास झालेला आहे, ज्यांना खरोखरच त्यांचा हिंसाचार झालाय, त्यांनी नक्कीच वापर करावा. कायदा त्यांच्या बाजूने नेहमी आहे, त्यांना न्याय मिळत राहणार. परंतु चुकीच्या मानाने कायद्याचा वापर करून घेऊ नये. त्यामुळे विनाकारण बाकीच्या ज्या आहेत ते थोडक्यात भरडले जातात, आपल्याला असं म्हणावं लागेल. भरडल्या जातात. अगदी महत्वाचा मुद्दा आणि फार सडेतोड आणि परखडपणे विचार मॅडमने मांडलाय की ज्या महिलांवरती खरोखर अजूनही असंख्य महिलांवरती अन्याय अत्याचार आपल्या समाजात होतोय आणि त्यामुळे महिला दिन साजरा केला गेलाच पाहिजे. त्या महिलांचे हक्क, अधिकार, कर्तव्य आणि त्यांच्या पाठीशी समाजाने उभं राहिलंच पाहिजे, कायद्याने उभं राहिलं पाहिजे. त्यांच्यासाठी कायदा आहेच आहे. आणि परंतु काही अशा बोटावर सांगू इच्छिते सर मी, एक सांगू इच्छिते फक्त की ज्यावेळेस कौटुंबिक वाद घरामध्ये चालतात किंवा काय चालतात, की साहजिक आहे, आपला देश म्हणा किंवा समाज म्हणा, हे आपली पिढी चालवत असते पुढे. ज्यावेळेस घरातील जे आई वडील असतात ते अशा पद्धतीने भांडण करतात, किंवा समोर मी खोटी केस करणार किंवा मी असं दाखल करणार, मी तक्रार करणार वगैरे, अशा सर्रास धमक्या मुलांसमोरही दिल्या जातात. त्यामुळे आपली जी हिंदू संस्कृती आहे, लग्न संस्था जी आहे, ती बऱ्याच ठिकाणी अशी आपल्याला बघायला मिळते की आई वडिलांची अशी भांडणं आहेत, किंवा आता कोर्टमध्ये अशा केस चालू आहेत. आपण न्यूज पाहतो की बरेचसे तरुण मुलांनी सुसाईड केलेले आहेत. बऱ्याच जण पाहतो, काहींनी मानसिक संतुलन बिघडवलेलं आहे वगैरे, असे बऱ्याच पाहतो. त्यामुळे होतं काय की आपली जी हिंदू संस्कृती आहे, जी लग्न संस्थाची संस्कृती आहे, तर त्यापासून जी आताची जी पिढी आहे, तर त्यांच्या मनामध्ये असं फिक्स बसू शकतं की आपण लग्न नाहीच केलं पाहिजे. लग्न केलं तर आपल्याला असं होणार आहे, तसं होणार आहे, असं ते थोडक्यात हळूहळू ते त्यांच्या माइंडसेट होत जाणार. आणि त्यामुळे आपली लग्न संस्था ही थोडक्यात सांगायचं तरी आपली लग्न संस्था धोक्यात येऊ शकते. पण ते आपण टिकवलं पाहिजे. आई वडिलांनी किंवा पालकांनी विचार केला पाहिजे की आपल्या समोर आपण जे काही कृत्य करत आहोत, त्याचा परिणाम हा आपल्या समाजावरती पुढे भविष्यामध्ये होणारच आहे. बरोबर बरोबर. अगदी महत्वाचं म्हणताय तुम्ही की हे सगळं सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आपली लग्न संस्था जी आहे ती ज्या पायावर उभी आहे, तो पाया मोडकळीस येऊ नये. नाहीतर लग्न संस्था ढासळायला वेळ लागणार नाही. आणि लग्न संस्था हाच आपल्या समाजाचा निकोप आत्मा आहे, निकोप आत्मा आहे, आधार आहे. आणि त्यासाठीच कुणी कशाचा कायद्याचा गैरवापर करू नये. भारताची संस्कृती सगळ्यात छान आहे उलट. त्यामुळे कुणीही आपल्या कायद्याचा गैरवापर करू नये. ज्याच्यासाठी तो कायदा बनवलेला आहे त्यांनी त्याचा सकारात्मक पद्धतीने वापर करावा. त्यामुळे सर्वांना समान न्याय मिळेल आणि ही लग्न संस्था टिकून राहील. हा समाज चांगल्या पद्धतीने पुढे मार्गक्रमण करील. अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी ॲडव्होकेट शुभांगी पाटणकर यांनी मांडला. आपल्या एबीसी न्यूज मराठीच्या दर्शकांशी त्यांनी गेल्या अर्धा तास संवाद साधला. त्याबद्दल आपल्या बहुमूल्य वेळ खर्च करून त्या इथं उपस्थित झाल्या. त्याबद्दल मी त्यांना एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे मनापासून धन्यवाद देतो. आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. थँक्यू सो मच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.